C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र लोहसर इथे भाजपच्या वतीनं तपपूर्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आमदार अक्षय कर्डिले यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करत त्यांच्या कार्यकाळामध्ये भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमा अधिक भक्कम आणि प्रभावी झाल्याचा दावा केला. नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासामधील सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नेते ठरले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताला जागतिक पटलावरती नवी ओळख मिळाली आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी आणि विकासाभिमुख योजनांमुळे देशाला प्रगतीची नवी दिशा मिळाली आहे, असं प्रतिपादन आमदार कर्डिले यांनी केलं आहे. तपपूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोहसर गाव परिसरात व्यापक स्वच्छता अभियान राबवत सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या कार्यक्रमासाठी माजी सभापती संभाजी पालवे, भाजप मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे तसेच चेअरमन पुरुषोत्तम आठरे, सरपंच अनिल गीते पाटील, माजी सरपंच सुनील साखरे तसेच सुरेश चव्हाण, धीरज मैड, गणेश पालवे, किरण गर्जे, भैया बोरुडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे पाथर्डी तालुक्यातील 39 गावांमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाला भव्य असं स्वरूप प्राप्त करून दिलं. राबवण्यात आले. आज पाथर्डी तालुक्यामध्ये आपण राबवतोय, उद्या राहुरी तालुक्यामध्ये आहे. म्हणजे मोदी साहेबांनी गेल्या 12 वर्षापासून जशी आपली सत्ता केंद्रामध्ये स्थापन झाली आणि पंतप्रधान मोदी साहेब झाले, तेव्हापासून पाहिलं आपण की पूर्ण भारताचा चेहरा मोहरा बदलताना आपण पाहिलं. भूतोना भविष्य अशा प्रकारचे निर्णय त्यांनी घेतले. आज आपण पाहतो की भारत देश एक वेगळ्या वाटचालीवरती चालतोय. आज मला या गोष्टी सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की कधी भूतोना भविष्य मोदी साहेब ज्या पद्धतीने पूर्ण भारताचा कारभार चालवत आहे तसं भविष्यामध्ये मला असं वाटतं कोणी चालू शकणार नाही. एवढे यशस्वी 12 वर्ष त्यांनी पूर्ण केले. आज एकही गाव नसेल, एकही तालुका नसेल, जिल्हा नसेल किंवा महाराष्ट्रामध्ये असं कुठलंच ठिकाण नसेल की तिथं त्यांचे घरोघरी काम पोहोचलेले नाहीत. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये आज आपण पाहतो की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या योजना त्यांनी राबवल्या आणि ग्रामीण भागाला कसं आपल्याला पुढे नेता येईल यासाठी प्रयत्न केला. आज सरकारच्या माध्यमातून आपल्याला वीज मिळते, पाणी मिळतंय, घरकुल मिळतंय.
आज आपण पाहतो की वयोवृद्ध असले तर आपल्याला कुठं जायची आवश्यकता लागत नाही, आपल्याला घरपोच पैसे मिळत आहेत. अनेक प्रकारच्या योजना आज गिनतीतही सांगू शकत नाही एवढ्या योजना आपल्या भारत देशामध्ये चालू आहेत मोदी साहेबांच्या माध्यमातून. म्हणून निश्चित 12 वर्षे हे अतिशय यशस्वी झालेत आणि हे सामाजिक उपक्रम राबवून आपण त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय की येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही मोठे निर्णय आपला भारत देश पुढे नेण्यासाठी त्यांच्या माध्यमातून घडावा. म्हणून आज आपण आपल्या पाथर्डी तालुक्यात लोसर गावामध्ये आपल्या या 39 गावामधलं सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आहे म्हणजे काळभैरवनाथ देवस्थान. इथं आता आपण आरती केली आणि कशा प्रकारचं पूर्ण मंदिराचं काम झालं हे देखील पाहणी केली आणि आता लगेचच आपण स्वच्छता अभियान गावामध्ये राबवतोय. कारण की आपल्याला वरतून संदेश आला की आपल्याला प्रथम आपलं स्वतः जिथं आपण राहतो तो परिसर आणि आपलं गाव जर स्वच्छ सुंदर झालं तर कुठेतरी प्रगतीला नवीन मार्ग मिळतो. म्हणून प्रथम सगळ्यांनी आपापल्या गावापासून सुरुवात करावी म्हणून आज हे अभियान राबवण्यात आले. निश्चितपणे हे 4-5 दिवस आपण हा तत्पूर्ती महोत्सव साजरा करतोय. सर्वांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि निश्चितपणे यशस्वी आपलं हे तत्पूर्ती सोहळा पार पडतोय. भविष्याच्या वाटचालीमध्ये आपण सर्व प्रयत्न करून प्रत्येक घरोघरी कशी पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून चालू झालेल्या योजना कशा सर्वसामान्य गोरगरीब व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत्या यासाठी आपण सदैव प्रयत्न करत राहू. आणि विश्वास आपल्याला सर्वांना आहे की हा विश्वास याच्या अगोदरही कधी आपल्याला नव्हता, पण अशा प्रकारचा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये मोदी साहेबांनी तयार केलाय. भारतीय जनता पार्टीने प्रत्येक हृदयामध्ये स्वतःचं घर तयार केलंय. तर निश्चित भविष्याच्या वाटचालीमध्ये यापेक्षाही मोठ्या योजना त्यांच्या माध्यमातून येऊन आपण प्रत्येक गावामध्ये पदाधिकारी आहोत. आपलं काम आहे की आपण घरोघरी या योजनेचा लाभ प्रत्येकाला कसं मिळेल याचा प्रयत्न आपण सर्वांनी भविष्यामध्ये करावा एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. महेश दाने, सी 24 तास, अहिल्यानगर.